नमस्कार. आपण सगळा निलंगा गेल्या 15 दिवसापासून लोकशाहीचा उत्सव करतोय. दुःखाची एवढीच बाब आहे की निलंगा नगरपालिका नाव आहे, परंतु गल्लीबाळात फिरल्यावर नगरपालिकेत नाही तर एखाद्या आदिवासी खेड्यापेक्षा बदतर अवस्थेत आपण जगतोय. ह्या सगळ्या जाणीवेतून जो संताप नागरिकातून निर्माण झालाय, त्या संतापाला वाट निर्माण करून देण्याचं, त्या संतापाला एकत्रित आणण्याचं, संघटित करण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेलं आहे. आमच्या सगळ्या उमेदवारांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनतीनं आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन विनंती केली आहे की ही परिस्थिती बदलण्याची क्षमता काँग्रेसची आहे. आणि आज खऱ्या अर्थानं निळकंठेश्वराची सुद्धा कृपा आहे की प्रत्येक डाव विरोधकाचा, भाजपवाल्याचा उलटा पडत गेलाय. त्यांनी जे जे ट्रेंड या निवडणुकीत सेट करण्याचा प्रयत्न केले, बाभळगाव निलंगा, लातूर निलंगा, हे सगळे उलटे झाले. त्यांचा कोणताही डाव या निवडणुकीत यशस्वी झाला नाही. प्रत्येक गोष्टीला निलंग्याच्या सुजाण नागरिकांनी नाकारलेला आहे. त्यामुळं सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या हितासाठी, भावी पिढीच्या कल्याणासाठी आपण सगळेजण निलंगावासी, सर्वसामान्य निलंगेकर एकत्र येऊया आणि नवा निलंगा घडवूया. एक सशक्त निलंगा जो पुढल्या पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी, प्राथमिक सुविधा, मूलभूत सुविधा सगळ्या सुसज्ज करण्यासाठी एक अभिमान वाटणारा निलंगा. माझा निलंगा हा अभिमानास्पद आहे, माझ्या निलंग्याचा मला अभिमान आहे असं म्हणण्यासारखा निलंगा आपण निर्माण करूया. सगळे मिळून परिवर्तन घडवूया, काँग्रेसला विजयी करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे भावांनो, या सगळ्या भ्रष्ट कारभारातून, आणि एक लक्षात ठेवा, या लोकांनी आपलं आराध्य दैवत निळकंठेश्वराच्या मंदिरात 59 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. मी पुराव्यानिशी व्हिडिओच्या द्वारे तो सगळ्यासमोर मांडलाय. तो प्रत्येक निलंगावासियाच्या हृदयात पर्यंत पोचलेला आहे. आणि ज्यांनी निळकंठेश्वर मंदिरात पैसे खाऊ शकतात त्यांना हिंदू मुसलमान म्हणायचा अधिकार नाही, हे सुद्धा सुजाण निलंगेकरांनी ओळखलेलं आहे. छत्रपती श्री शिवरायाच्या मावळ्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना हिंदू म्हणण्याचा अधिकार नाही. वंदनीय बाबासाहेबांच्या पुतळ्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्या गुंडगिरीला, त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेला प्रत्येक निलंगावासी यांना उद्या 2 तारखेला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास मला या ठिकाणी गेल्या 15 दिवसात निर्माण झालेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर असलेली ही लढाई अत्यंत सभ्यतेनं, अत्यंत शांततेनं आणि सकारात्मक, रचनात्मक कार्याच्या रूपानं येणाऱ्या 5 वर्षात आम्ही निलंग्याचा चेहरा मारा बदलून दाखवू. एक वेळ विश्वास ठेवा, संधी द्या. आम्ही निश्चित प्रत्येक निलंगावासियाला अभिमान वाटावा की खरंच आम्ही काँग्रेसला सत्ता दिली, अभय साळुंकेला संधी दिली, हमीद शेखला संधी दिली, आमच्या 23 उमेदवाराला, पॅनल प्रमुख आमचे अजित नाईकवाडे असतील आणि 23च्या 23 सर्व उमेदवार असतील, यांना संधी दिली. याचा प्रत्येक निलंगावासियाला अभिमान वाटावा असं काम आम्ही करू. 1 मध्ये आपल्याला अजित नाईकवाडेंना आणि मनीषा सुनील नाईकवाडेंना विजयी करायचे आहे. 2 मध्ये अशोक सेठकार आणि गंगूबाई सलगंटे. 3 मध्ये भवानी संतोष नाईकवाडे आणि सौ संगीता मेत्रे. 4 मध्ये अनुसया सावरे, ओम शिंदे. 5 मध्ये विजया वाजरवाडे आणि हमीद इस्माईल शेख यांना विजयी करायचं आहे. 6 मध्ये वंदना आणि सगळ्यांचे लाडके सिराज देशमुख. 7 मध्ये इस्माईल मनियार आणि सरोजा भोसले. 8 मध्ये सौ सविता विजय पाटील आणि नागनाथ फुलारी. 9 मध्ये असगर अन्सारी, शिवगंगा गणेश पेटकर. 10 मध्ये गिरीश पात्रे आणि सौ कौशल्या दिलीप कांबळे. 11 मध्ये इलाई चौधरी, स्वाती बालाजी सूर्यवंशी आणि
राधिका मल्हारी पेटकर या 23च्या 23 उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करा. आम्ही 5 वर्ष ठामपणे आपल्या सेवेत राहू एवढं अभिवचन देतो. धन्यवाद.